पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। त्यानंतर या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी जाळली आहे। त्याचबरोबर वन विभागाचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला असून वन विभागाचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केलाय। गेल्या 15 दिवसांमध्ये ह्या भागात ही तिसरी घटना आहे। 15 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात या भागामधील 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी बेलेजेजुरी महामार्ग असेल किंवा अष्टविनायक महामार्गावरील रोडेवाडी फाटा या ठिकाणी गेले 1 तासभरापासून रस्ता रोको आंदोलन केलंय। तर बेलेजेजुरी महामार्गावरील पंचतळे या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। ग्रामस्थ संतप्त झालेत आणि या संतप्त ग्रामस्थांचा रोष कुठेतरी या ठिकाणी वन विभागावरती असलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करत ग्रामस्थांनी रस्त्यावरतीच ठिय्या मांडलाय। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे, काय सांगाल? खरं तर बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। साहेब, आम्ही आता हटणार नाही। देवदत्त निकम साहेबांनी त्या ठिकाणी मागच्या हल्ला झाला त्यावेळेला आपले कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर त्या ठिकाणी आले आणि साहेब म्हटले आम्हाला कलेक्टरची परवानगी इथं या ठिकाणी आले पाहिजेत। कलेक्टरची परवानगी देता देता आजही 8-10 दिवस होऊन गेलेत। आम्हाला कलेक्टर या ठिकाणी 1 दिवस सुद्धा भेट द्यायला येत नाही। साधं किती माणसं मारणार आहेत तुम्ही, म्हणजे तुम्ही आम्हाला इथं या ठिकाणी भेट देणार आहेत? आम्हाला कळलं पाहिजे ना आमचं जीवन कसं आहे। तुम्हाला काय त्या एशीमध्ये जाऊन तुम्ही आज नुसतं छान छान गप्पा मारताय तिकडं। इथं आज आम्ही मरायला लागल्या दिवसा तुम्हाला सांगतो हल्ले होत आहेत। आज लहान मुलांना शाळेत कसं पाठवायचं हा प्रश्न दिवसा 4-3:30 वाजता तुम्हाला सांगतो दिवसा हल्ला झालाय। कशा पद्धतीने जगायचं लहान मुलांनी, कशा पद्धतीने ग्रामस्थांनी जगायचं आज आहे असा परिस्थितीत या ठिकाणी हवालदिल झालेली जनता आहे। खरं तर आता तुम्ही रस्ता रोको आंदोलन केले, नक्की काय मागणी कशासाठी रस्ता रोको आंदोलन आहे? आम्ही आता मंत्री आल्याशिवाय इथून हटणार नाही किंवा डेप्युटी कलेक्टरनी त्या दिवशी सांगितलं तसं कलेक्टर तरी आज इथं या ठिकाणी आल्याशिवाय आम्ही प्रेत हलू देणार नाही। आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी रस्ते तर अडवलेलेच आहेत, पंचतळ्यावरती अडवला, इथं पण अडवलेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी पॅक केलेले आहेत। अजिबात सगळेजण आज भयभीत झालेली जनता आहे, लक्षात घ्या। मंत्र्यांना विनंती आहे, कलेक्टर साहेबांना विनंती आहे, साहेब तुमच्या हातात काहीतरी आहे। तुम्ही जर मुख गिळून त्या ठिकाणी बसत असाल, जनता कशी भयभीत जगते हे या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष पहा, म्हणजे तुम्हाला कळेल। खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलामुळे हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी संतप्त झालेत। जोपर्यंत वनमंत्री या ठिकाणी येत नाही, जोपर्यंत जिल्हाधिकारी या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत मृतदेहाला अग्निडाग दिला जाणार नाही अशी भावना या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर जोपर्यंत वनमंत्री आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हे रस्ता रोको आंदोलनही सोडणार नाही असा मनोदय या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। सचिन तोडकर, पिंपरखेड, पुणे।